कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा खूपच कमी झाल्यामुळे जे पूर्व भागात पाणी सुरू होतं म्हणजे कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांसाठी येडगाव धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू होता तो विसर्ग तात्काळ बंद करावा अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटना व विविध संघटनांनी केलेली होती आणि येडगाव धरणातील पाणी आज बंद करण्यात आलेलं आहे। सकाळी 8 वाजताच आम्ही पाणी बंद करू अशा प्रकारचा शब्द जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिला होता आणि सकाळी 8 वाजता हे पाणी बंद करण्यात आलेलं आहे। सध्या कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा खूपच कमी आहे। अवघा 4-4.5% पाणी साठा याच्यामध्ये आहे। येडगाव धरणात देखील पाणी खूप कमी झाले आणि हे पाणी कमी झाल्यामुळे पाऊस उशिरा पडण्याची शक्यता असल्याने पिण्यासाठी पाणी राखीव राहावं यासाठी शेतकरी वर्गाची मागणी होती आणि आता या ठिकाणचं पाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। येडगाव धरणामधून आता खाली पाणी बहुधा सोडलं जाणार नाही। उन्हाळी आवर्तन 25 दिवसाचं सोडण्यात आलेलं होतं परंतु ते आता बंद करण्यात आलेलं आहे। जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे प्रमुख गणेश नान्नोर आपलं मनापासून धन्यवाद। अर्थात हे पाणी अगोदर लवकर बंद व्हायला हवं होतं। असो काही का असेना परंतु दिलेल्या शब्दाप्रमाणे हे पाणी इथे बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद आणि ज्या संघटनांनी कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातील पाणी बंद करावं ही ज्यांनी मागणी केली होती त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद। आता जून महिना चालू आहे। आज तारीख 17 जून आहे। मृग नक्षत्र संपत आलेलं आहे तरी देखील पाऊस पडलेला नाही। म्हणजे रोहिणी नक्षत्र कोरडं गेलं, हे नक्षत्र देखील कोरडंच मृग गेलेलं आहे आणि पाऊस पडेल नाही पडेल याची अजिबात खात्री नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालेला आहे। त्यामुळे येडगाव धरणामध्ये जे काही शिल्लक थोडंफार पाणी आहे, साधारण या प्रकल्पामध्ये कुकडी प्रकल्पामध्ये पाणी अवघं 4% पाणी शिल्लक आहे। येडगाव धरणामध्ये कमी पाणी शिल्लक आहे। पिंपळगाव जोगा धरणात देखील पाणी कमी आहे। अर्थात पिंपळगाव जोगा धरणामध्ये मायनस कोठा शिल्लक आहे म्हणजे मृत साठ्यातून पाणी आता उचललं जात होतं। आज बहुधा ते देखील बंद केलं असावं अशी प्राथमिक माहिती मिळते। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येडगाव धरणामधून म्हणजे कुकडी प्रकल्पातून पूर्व भागातील श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यासाठी जे पाणी सुरू होतं ते पाणी बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता येडगाव धरणामध्ये जे काही थोडंफार पाणी शिल्लक आहे 10-12% पाणी शिल्लक असेल हे पाणी आता बहुधा वारुळवाडी, नारायणगाव किंवा जी मोठ्या गावांना पाणी पुरवठा होतो येडगाव यांना पिण्यासाठी वापरता येऊ शकतं किंवा परिसरामध्ये जे शेती आहे त्या शेतीला देखील या पाण्याचा उपयोग होऊ शकतो। कुकडी प्रकल्पामध्ये 5 धरणांचा समावेश आहे म्हणजे डिंबा आहे, डिंब्यामध्ये अवघं 3% पाणी शिल्लक आहे। नंतर वडस धरण आहे त्याच्यामध्ये 20-22% पाणी शिल्लक आहे। माणिकडोह धरणामध्ये 3%पेक्षा पाणी कमी शिल्लक आहे। पिंपळगाव जोगामध्ये मायनस पाणी म्हणजे काय मृत साठा हा उपयुक्त पाणी साठा संपलेला आहे, मृत साठा त्या ठिकाणी शिल्लक आहे त्यातलं पाणी उचललं जातं आहे आणि ही जी धरणं सगळी आहे त्याच्यामध्ये पाणी खूप कमी झालेलं आहे। शेलेवाडी धरणातसुद्धा पाणी फारसं नाही। पाऊस जर वेळेवर पडला नाही तर हे संपूर्ण पाणी पिण्यासाठी वापरावं लागणार आहे। त्यामुळे जलसंपदा विभागाने कुकडी प्रकल्पातून पाणी बंद करू असा शब्द 16 तारखेला शेतकरी संघटना विविध संघटनांनी केलेलं आंदोलन मागणीचं निवेदन तो दिलेला शब्द पाळला आहे आणि पाणी बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी बरोबर 8 वाजता हे पाणी बंद करण्यात आलेलं आहे। जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर व त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर तानाजी तांबे किंवा इतर शेतकरी संघटनांनी जे आंदोलन केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद। हे पाणी आता फक्त पिण्यासाठी वापरलं जाईल अशा प्रकारच्या शासनाच्या सूचना आहेत। सध्या
पावसाने गुंगारा दिलेला आहे. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागलेले आहेत. शेतामध्ये जी काही पिकं आहेत म्हणजे टोमॅटो किंवा इतर तरकारी पिकं किंवा नगदी पिकं यांना खूप पाणी लागणार आहे. सूर्य अक्षरशः आग ओकतोय आणि म्हणूनच पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पाऊस जर पडला नाही तर धरणातील पाणी पिण्यासाठी वापरावं लागणार आहे. जुन्नर तालुक्यातील म्हणजे जुन्नर आंबेगाव तालुक्यात जे कोकडी प्रकल्पामध्ये जी धरणं आहेत ह्या धरणामध्ये पाण्याचा साठा खूप कमी आहे. टिंबे धरणामध्ये अवघं 3% पाणी शिल्लक आहे. माणिकडोह धरणामध्ये तशीच काहीशी अवस्था आहे. वडस धरणामध्ये सुद्धा 20-22% पाणी शिल्लक आहे. येडगाव धरणामध्ये 14-15% पाणी शिल्लक आहे. धरणांनी तळ गाठलेलं आहे. जुनं येडगाव गावठाण उघडं पडलेलं आहे. त्याचबरोबर पिंपळगाव जोगा उपयुक्त पाणी साठा संपलेला आहे. मृत साठ्यामधून सध्या पाणी काढलं जातं आहे. चेलेवाडी धरणामध्ये थोड्या प्रमाणात पाणी आहे पण ते देखील अत्यल्प आहे. जर पाऊस पडला नाही तर मग मात्र प्रशासनाची खूप धावपळ होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ह्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावं म्हणून प्रकल्पातील जे पाणी खाली सुरू होतं ते तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हे पाणी आज बंद झालेलं आहे. पुन्हा एकदा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद. ज्या ज्या संघटनांनी आंदोलन केलं, पाणी शिल्लक राहावं ही जी मागणी केली त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, येडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.